माधवनगर येथे बार चालक व तरुणांच्या टोळक्यात मारामारी, दोन्ही बाजूच्या 12 जणांविरोधात गुन्हा दाखल। मिरज तालुक्यातील माधवनगर येथील बस स्थानक समोर असलेल्या बियर बारच्या बंद शटरवर लाथा मारल्याच्या कारणावरून बार चालक आणि तरुणांच्या एका टोळक्यामध्ये जोरदार हाणामारी झाली। रात्री 11:30च्या सुमारास घडलेल्या या घटनेबाबत दोन्ही बाजूंनी एकमेकाच्या विरोधात संजयनगर पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। पोलिसांनी दोन्ही बाजूच्या 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज कृष्णा जाधव राहणार संजय इंडस्ट्रीज हनुमान नगर माधवनगर यांनी सुधीर शेट्टी, सुमित शेट्टी, उदय शेट्टी, संतोष शेट्टी, जितेंद्र शेट्टी यांनी बारमधील दीपक नामक वेटर आदीच्या विरोधात फिर्याद दिली आहे। बार बंद असताना शटर का वाजवले असे म्हणून आम्हाला मारहाण केल्याचे जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे। बार चालक सुमित जाधव शेट्टी यांच्या फिर्यादीची दखल घेऊन पोलिसांनी संशयित सूरज कृष्णा जाधव, शुभम कोळेकर, गोट्या माने, विश्वजित लोंढे, ओंकार माने, उत्कर्ष लोणारे आदींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। मंगळवार रात्री 11:30च्या सुमारास बारचे शटर बंद असताना संशयित सूरज जाधव आणि शुभम कोळेकर हे दोघे शटरवर लाथा मारत होते। याबाबत विचारणा केली असता कोळेकर यांनी फोन करून इतर साथीदारांना बोलावून घेतलं। त्यानंतर त्या सर्वांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली, वीट फेकून मारण्याचा प्रयत्न केला असे शेट्टी यांनी पोलिसात सांगितले आहे। या मारामारीत सुधीर शेट्टी, सुमित शेट्टी, उदय शेट्टी हे जखमी झाले आहेत। अधिक तपास संजयनगर पोलीस करीत आहेत। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।